नमस्कार. ईशतत्व फाउंडेशनच्या अन्नब्रह्म अन्नदान सेवेमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आनंदाचा दिवस आहे आणि तो दिवस तुमच्यासारख्या अन्नदात्यांमुळे आलेला आहे आणि त्यानिमित्ताने मी तुमच्या समोर तुमचा आभार व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. आज 1 जून 2026 आजच्या दिवशी अन्नब्रह्म अन्नदान सेवेला 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 1 जून 2023ला आपण हा उपक्रम सुरू केला होता. महाराष्ट्रभरातून जे सर्वसामान्य व्यक्ती धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात त्या व्यक्तींना एक वेळचं का होईना आपण अन्न द्यावं ह्या उद्देशाने हा उपक्रम मी चालू केलेला आणि आज त्याला पूर्ण 3 वर्ष झालेत. तेव्हा आनंदही आहे आणि थोडं दुःख नाही म्हणता येणार, खंतही आहे. आज आनंद ह्यासाठी की 3 वर्ष बऱ्याचशा अडचणींना तोंड देऊन सामोरे जाऊन आपण उपक्रम चालू ठेवला आहे. असंख्य अशा गरजूंना या अन्नदानाचा लाभ झालेला आहे आणि या 3 वर्षात आपण बघितलं की 1.5 वर्ष हॉस्पिटलमध्ये राहणारे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक देखील आपल्याला बघायला मिळाले. त्याचं प्रूफ आपल्याकडे आहे. मित्रांनो, 1.5 वर्ष कशाला म्हणतात? आज आपण विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो की कसं शक्य असेल आणि हे व्यक्ती कसे राहतात. तेव्हा लक्षात आलं की ह्या व्यक्तींना फक्त आपला माणूस, आपला रुग्ण कधी बरा होईल आणि आपण कधी घरी जाऊ हेच फक्त त्यांना कळतं. त्या व्यक्तींना ते कधी कॅलेंडर बघत नाही किंवा त्यांना सण वार उत्सव काहीच माहीत नसतं. ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपण त्यांचे सण वार उत्सव सुद्धा कशा पद्धतीने गोड होतील याचा देखील थोडासा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून गुढीपाडव्यासारख्या सणाला आपण खीर चपाती आमटी भात असं अन्नदान करून त्यांना सांगितलं की आज आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे किंवा आज गुढीपाडवा आहे. त्या तसंच अक्षय तृतीया हा वर्षभरातील सगळ्यात महत्त्वाचा सण. अक्षय तृतीयाला आपण हापूस आंब्याचा आमरस देऊन गेल्या 3 वर्षापासून त्यांचं तोंड गोड करतोय आणि ज्या अन्नदात्यांनी मला सहकार्य केलं, समजून घेतलं, त्यांच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्यामुळे मला ही आज सेवा करण्याची संधी मिळाली आणि मला समाधान मिळालं. जे मी खंतबद्दल बोललो की दुःखाबद्दल बोललो ते नेमकं काय की एवढं सांगेल की 3 वर्ष झालीत मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत आणि समाजाच्या अन्नदात्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मी कमी पडतोय. मी वर्षातले 365 दिवस अन्नदान नाही करू शकत आणि त्याचं मला दुःख वाटतं. जेव्हा गरजवंत येऊन बसलेले असतात आणि त्यांच्यातलं कोणीतरी मला एक फोन करतो, गुरुजी आज येणार आहात का? तेव्हा मी जड अंतकरणाने सांगावं लागतं की मला आज अन्नदान नाही, आज मी येऊ शकत नाही. तेव्हा आवर्जून त्यांना विचारतो की काल मी आलो नाही, परवा आलो नाही, तुम्ही कसं ॲडजस्ट केलं, काय मॅनेज केलं? तेव्हा मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगेल की वर्षातले 365 दिवस अन्नदान व्हावं ह्यासाठी मला तुमच्या सहकार्याची मदतीची गरज आहे. समाजातल्या अन्नदात्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी, तुमची आणि आपल्या सगळ्यांची आहे असं मला वाटतं. तेव्हा मला अन्नदात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा आणि तुम्ही ती कराल अशी अपेक्षा ठेवतो. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि सोबतीने हा आनंद उत्सव आपण म्हणूया, त्याचा आनंद आणि समाधान घेऊया. धन्यवाद.